ही पार पडली. राऊंड जरी 5 झालेले असले, स्पर्धक जरी कमी झालेले असले तरी अतिशय चुरशीच्या मॅचेस झाले. तुम्ही बघितल्या जवळजवळ अर्धा ते पाऊण तास मॅचेस झालेल्या होत्या. अशा मॅचेस चालू असताना अतिशय चुरशीची स्पर्धा ती बनली आणि यातून जे काही नंबर्स आलेले आहेत, ज्यांचे काही नंबर आलेले नाहीत त्यांनी न खचता पुन्हा एकदा तयारी करावी आणि ज्यांचे नंबर आलेले त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आमची सर एक विनंती होती सरांना, पण मी प्रत्येक स्पर्धेच्या मनोगतात व्यक्त करतो. साताऱ्यामध्ये चेस 5 वर्षापूर्वी खूप छान होतं, आता पण छान आहे, परंतु अजून जर आपल्याला चेसमध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला दर महिन्याला एखादी स्पर्धा भरवावी लागेल. प्रणव सर भरवायला तयार असतात, पण काही तांत्रिक अडचणी येतात, प्राईज फंड वगैरे मिळत नाही. तर आपल्या पालकां म्हणून आपणच जर आपण अशा स्पर्धा भरवण्याचा प्रयत्न केला, जे काही बिझनेसमॅन जे आहेत पालक, या पालकांनी जर मदत केली तर आपली प्रत्येक महिन्याला एक जर स्पर्धा साताऱ्यामध्ये झाली तर एक दिवस चेससाठी म्हणून आपण जसा 1 महिना चेस स्पर्धेसाठी असा एक उपक्रम जर आपल्या साताऱ्यातून राबवला, हा 5-6 वर्षापूर्वी राबवला जात होता, आता थोडं कुठेतरी बंद झालेला आहे. तर पालकांना अशी विनंती आहे की बिझनेसमॅन पालक आहे कृपया पुढे यावं किंवा आयोजकांनी थोडासा प्रयत्न करावा आणि महिन्याला किमान एक स्पर्धा साताऱ्यामध्ये भरावी आणि स्पर्धा अतिशय छान घेतली जाते. प्रणव सरांची स्पर्धा म्हणजे ब्रँड आहे. साताऱ्यामध्ये चांगली स्पर्धा घेणारा म्हणून 3 to 1 चेस अकॅडमी ही नेहमी घेते. हा ब्रँड कायम राखायचा आहे, मुलांना चेसमध्ये प्रगती करायची आहे. तर कृपया पालकांनी थोडंसं पुढे यावं एवढीच विनंती करतो आणि फोटो काढायचे चालू असतात शेवटपर्यंत तुला काढायचे असे छोटे छोटे मुलं आहेत आणि याचे बेनिफिट सगळ्यांना माहिती आहेत की देश पातळीवर सुद्धा याचे स्कूल लेवल खूप फरक पडतो, बेनिफिट भरपूर आहेत. तर सर्वांचे खूप अभिनंदन करतो की तुम्ही जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण केला आणि तो आपण अंगात आणू. यानंतर मी प्रणव सरांना विनंती करतो की आपले प्रमुख पाहुणे कीर्तनजी जोशी, आज तुम्हाला सांगण्याचे तात्पर्य, आज जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत आपल्याला, 90च्या दशकामध्ये महाराष्ट्र क्रिकेट क्लब महाराष्ट्राच्या संघातून रणजीमध्ये आपलं प्रतिनिधित्व केलेलं असे आपल्याला मार्गदर्शकांनी शिवाय ते रणजी आपल्याला माहित आहे की भारताच्या टीममध्ये जेव्हा निवड होते तेव्हा रणजीमधून ती गेलेले असतात आणि अशा ठिकाणी त्यांनी निवड समितीवर सुद्धा 4 वर्ष काम केलं आहे. त्यासाठी खूप अभिनंदन करतो. सगळ्यांनी टाळ्या आपल्या सातारचा मुद्दा आहे आणि तो देश पातळीवर गाजतोय याचा आपलं म्हणून लावला. मी प्रणव सरांना विनंती करतो की त्यांनी प्रणव सर सर्वांचं फोटो पण काढतात हे कुसले कॅमेरा यानंतर आपल्या जिल्हाध्यक्ष म्हणून प्रहार शिक्षक संघटना कार्यरत असलेले रमेशजी राठोड यांचाही सत्कार आपले गंभीर सर करतील. त्यानंतर अभिनव जावेद सय्यद मंडल अधिकारी कोडोली येथे कार्यरत आहेत. त्यांचे मी गडकरी सरांना विनंती करतो त्यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. आणि आत्ताच नुकतेच आपल्या त्रिटवन क्लबमध्ये ऍड झालेल्या आणि श्री दीप्ती प्रमोद टकसळे यांचा सत्कार मी अभिनव मॅडम यांना विनंती करतो त्यांचा त्यांनी सत्कार यानंतर मी अभिनव मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सर
होता की 3-2-1 चेस अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला साताऱ्यात चेससाठी प्लॅटफॉर्म बेसिक प्लॅटफॉर्म मिळतो. सर तर क्रिकेटशी असोसिएटेड आहेत, क्रिकेटचे उत्तम प्लेयर आहेत, तर सरांना माहिती असतं की प्लॅटफॉर्म मिळणं किती गरजेचं असतं. मार्गदर्शन, प्लॅटफॉर्म, ह्या गायडन्स सगळ्या गोष्टी ॲग्रीमेंट केल्या तर खेळाडू करतात. त्यामुळं 3-2-1 चेसच्या अकॅडमीच्या माध्यमातून प्रणव सरांनी एक फाउंडेशन बेस मुलांसाठी चेससाठी साताऱ्यात करून दिलं आहे. मी मागचे किमान 7-8 वर्ष 3-2-1 चेसशी असोसिएटेड आहे. मला वाटते साताऱ्यातल्या मॅक्झिमम स्पर्धा ह्या प्रणव सरांमार्फत होतात. जसं की मागाशी सरांनी उल्लेख केला की फंडिंग आणि असिस्टंट थोडंसं रिक्वायर्ड आहे आपल्याला प्लॅटफॉर्म वाढवण्यासाठी. कारण साताऱ्यात आय थिंक जिल्हा चेस असोसिएशनच्या वतीनं इतक्या प्रमाणात आता स्पर्धा होत नाही जसं पूर्वी होत होत्या. तर आता होणं ते गरजेचं आहे आणि त्याला एक प्रणव सर फाउंडेशन बेस खूप छान पद्धतीनं काम करतात. तर मला माझं पण आवडतं पालकांना की प्रणव सर जे काम करतात त्याच्यामध्ये प्रणव सरांना हेल्प करा आणि आपण सगळे सेल्फ करू आणि असंच चेसच्या माध्यमातून चेसची प्रगती हो याच्यासाठी सरांना शुभेच्छा. त्यानंतर मी विनंती करतो जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना रणजित राठोड यांना विनंती करतो की 2 शब्दात व्यक्त करावं. सन्माननीय सर्वप्रथम ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि यशस्वी स्पर्धा पार पाडल्या त्याबद्दल प्रणव सर आणि त्यांच्या सर्व टीमसाठी मला सांगायला खूप आनंद वाटतो. आज मी पहिल्यांदा त्या स्पर्धेसाठी आलो. म्हणजे मी चेसच्या स्पर्धा कधी बघितल्या नव्हत्या आजपर्यंत. म्हणजे आमच्या ग्रामीण भागात बघायला गेलं तर शहरी भागामध्ये मुलांना चेस हे काय माहित असतं. मी ग्रामीण भागात सर्व्हिस करतो, मी शिक्षक आहे. मी ग्रामीण भागात जयपुरासारख्या छोट्या खेडेगावात सेवा देतो. परंतु मुलांना चेस हे काय माहित नव्हतं. आज अजून सुद्धा जवळजवळ 80% आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत चेस हे काय मुलांना माहिती. परंतु प्रणव सर आमचे नंदिवे सर आहेत त्यांच्या सहकार्याच्या मदतीनं आम्ही गेल्या वर्षी मी स्वतः चेस शिकलो आणि नंतर मी माझ्या मुलांना शिकलो आणि इतकी गोडी आणि आवड मला निर्माण झाली की आज मी गौरव जिल्ह्याच्या स्पर्धेला माझी जिल्हा परिषदेत 2 मुलं घेऊन आलो. माझा वैयक्तिक मुलगा नाही. कवी सर असतील किंवा बाकीचे मान्यवर आहात आमच्या शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आणि शिक्षक बँकेच्या माध्यमातून जे जे शक्य होईल जिथं जिथं स्पॉन्सरशिप आम्हाला देता येईल ते नक्कीच भविष्य काळाला तुम्हाला देऊ याबद्दल तुम्ही निश्चित राहा. यशस्वी क्रमांक मिळवले त्या सर्वांचं अभिनंदन आणि ज्या मुलांनी क्रमांक मिळवले नाही त्यांनी पुन्हा नवीन जिद्दीनं पुन्हा ज्यावेळेस स्पर्धा होतील त्यावेळेस पुन्हा यावं आणि क्रमांक नक्कीच मिळवून जावा या अपेक्षा व्यक्त करतो. आणि सन्माननीय व्यासपीठाने मला बोलायची संधी दिली आणि आपण सर्वांनी ऐकून घेतली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद. यानंतर आपण त्यांच्या आकृतीने वाट पाहतात असे केतनजी जोशी सर म्हणजे खेळाडू आहेत होते. आज त्यांचं मार्गदर्शन आपल्याकडे बहुमूल्य आहे त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांचे 2 शब्द आपल्याला आज 3-2-1 क्लबने स्पर्धा भरवली आहे. त्या स्पर्धेसाठी आमच्या व्यासपीठावर मंडलाधिकारी मॅडम, सय्यद मॅडम, कंसाळे मॅडम, राठोड सर, सगळे क्लबचे पदाधिकारी माझे पालक. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे काय की सगळ्या पालकांसाठी एक विशेष म्हणजे आता क्रिकेट आणि चेस तुम्ही म्हणाल क्रिकेट फार वेगळं आहे, चेस फार वेगळे आहे, तसं काही नाही. सगळ्यात बुद्धिमान लोक आहेत ना ते सगळे चेस खेळतात. म्हणजे तिला चेस क्रिकेटमध्ये पॅशन किंवा ते पण बुद्धिमान लोक जे आहेत ते क्रिकेट म्हणजे चेस खेळतात आणि ते फार सक्सेस होतात. तर चेस मी तुमची उन्नती पण चांगली ब्रेनला पण चालना मिळते. म्हणजे आम्ही क्रिकेट सुद्धा हे खेळतो कारण का तुम्हाला ज्या मूव्स करायच्या असतात क्रिकेट सुद्धा एक फार गेम टॅक्टिक्सच आहेत. चेसमध्ये फार इझिली तुम्ही कॅप्चर करता ते सगळ्या ह्याला उपयोग होतो म्हणजे इव्हन तुमच्या आयुष्याला फ्युचरला ह्याला सगळ्या. तर पालकांना पण एक नम्र विनंती आहे माझी की तुम्ही सगळ्या तुमच्या मुलांना प्रोत्साहन करत राहा. कधी त्यांना थांबू नका खेळताना की  की बाबा नाही यांना फ्युचर नाही असं काही नाही, सगळ्या खेळात फ्युचर असतं आणि त्यांना प्रोत्साहन देतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी की तुम्ही सगळ्या तुमच्या मुलांना प्रोत्साहन करत राहा. की बाबा नाही यांना फ्युचर नाही असं काही नाही, सगळ्या खेळात फ्युचर असतं आणि त्यांना प्रोत्साहन देतात.
दुसरी गोष्ट बघायची आहे सर म्हणले की फंडिंगचा विषय, टुर्नामेंटचा विषय. आज या व्यासपीठावर मी अनाउन्समेंट, माझी पुढच्या टुर्नामेंटला माझ्याकडनं एक स्पॉन्सरशिप जरूर मिळेल. मी कायम म्हणजे तुम्हाला कधीही वाटलं कुठल्याही मुलाला अडचण असेल काही असेल तर मी 100% आहे. माझ्याकडनं 100 नाही 1000% मी प्रयत्न करेन आणि प्रयत्न दिलं हे पण तुम्हाला कॉन्फिडन्स सांगू. असं काही नाही आहे. आणि सगळ्यांना त्यांचं फ्युचर स्पोर्टिंग करिअरसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. यानंतर आता नुकतंच आपला हर्षल पाटील युनिव्हर्सिटी नॅशनल खेळून आला, त्याचंही उच्च देऊन त्याचा सत्कार करण्यात येत आहे. सरांच्या हस्ते त्यांनी यावं यानंतर पिढीची सगळी जबाबदारी मी प्रणव कंकळे सरांना सुपूर्द करतो आणि माझे 2 शब्द मी सांगतो. नमस्कार. या स्पर्धेत एकूण 106 खेळाडू सहभागी झालेले. वयोगटातील 4 ते वयोगटातील 70 या वयोगटातील सर्व खेळाडूंनी यात भाग घेतला. एकूण 18 आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंनी यात सहभाग नोंदवला. पुणे, जेजुरी, सातारा, कराड, वाई, पाचगणी इथून हे खेळाडू आहेत. तर आपण मुख्य कार्यक्रम चालू करूया. सर्वप्रथम कॉम्बिनेशन प्राईज दिलेलं आहे. सर्वात लहान खेळाडू नर्सरी मधला खेळाडू आहे 4 वर्षाचा श्रीतेज तांबोळी, रिच स्कूल सातारा. हे सर्व नाव आहे. कायमचा आवाज आला पाहिजे. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जयपूर सर्वोत्कृष्ट सहभाग लोहगतीतील बेस्ट चेस अकॅडमी, टीके चेस अकॅडमी, क्षीरसागर सर त्यांचे सर्व सगळ्यांनी व्यासपीठावर यायचे. त्यांचे कोच सेंड इट टू मी. कितीला घेतला मोबाईल? कुठला चव्हाण सर्वेश, शिरक्यानी चला या प्रशांत चाडे, क्षीरसागर वेदांत, शिंदे देवव्रत, शिंदे तन्मय. सर ती प्रचकी बसचे आपले
ट्रॉफी भारी गेली. बोनस गुण सातारा येथे विमा चरणकर 4 गुण. जोराचे कार्ड. सर्व सामने पहिला क्रमांक निर्मला पब्लिक स्कूल सातारा प्रज्ञेश विनायक घोरपडे. मला पाठव कसं मला पाठव मला पाठव सेकंड ग्रुप सुविधा पाचवी नंबर 4 10 मेडल मिळवत करतोय. यादव सूर्यदेव पुढे येते. यादव सूर्यदेव क्षीरसागर हेमंत कोळी सयोरी आयुषी घोरपडे यादव सिंह गायकवाड मनीषा सदानेश श्रेयस. कुठं काढ फोटो संगापूर येथील खेळाडू शौर्य कनसे 4 गुण. काय करतोय की चालू कर आता बंद कर ना चालू केली. धैर्य कुलकर्णी सरांचा स्टोरी मॅडम शेवटी
रनरअप ठरलेला आवाज आहे करू नका. अर्जुन आढावे, सयाजी शाळा सातारा, काळेचा दादा करे, दोन येथील खेळाडू सई गवळी, आम्हाला वाटते काळेचा दादा बेस्ट सिनियर सिटीजन क्षीरसागर रामचंद्र मॅडम आले ए बोटावर नीट गाड का मध्ये आठवा क्रमांक आलेला आहे कराडीतील खेळाडू शाहूराज मोहिते सातवा क्रमांक आलेला आहे कोरेगावचे अमोल माने त्यांच्यावर हल्ला अरे व्हिडिओ कशाला करते RCB तू इतकं भिंड कसा वर तू घे जर तू घे विनोद जो मोठा आहे तो दुसरा आहे टेन पॉईंट दोघांना बोलवतो दोघांना एक पॉईंट द्वितीय क्रमांक आणि नंबर वन विजेता दर्शन पाटील क्रिकेट साक्षीगड पाटील ए असीम